नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन एक टॉपिक घेऊन आलेलो आहे. टॉपिकचं नाव आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर. ओके, फिजिक्स 2 मधला लास्ट कन्सेप्ट, फिजिक्स च्या दुसऱ्या टॉपिकचा म्हणजे इलेक्ट्रिसिटी, सेमीकंडक्टर अँड मॅग्नेटिझम. इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर मधला शेवटचा जो कन्सेप्ट आहे सेमीकंडक्टर, त्यातला हा एक पार्ट आहे. ओके, तर या टॉपिकला बरेच मुलं गैरहजर होते, त्यामुळे तो तुमच्यासाठी लाईव्ह घेण्याचा प्रयत्न मी करतो. चला बघा, हाफ वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणजे काय? सगळ्यात पहिले रेक्टिफायर म्हणजे काय? रेक्टिफायर इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट AC इंटू DC. असं डिव्हाइस आहे जे काय करते, AC ला DC मध्ये कन्वर्ट करते. उदाहरणार्थ तुमचा मोबाईलचा चार्जर. ओके, मोबाईलचं चार्जर काय करतं, AC ला DC मध्ये कन्वर्ट करतं. तर या रेक्टिफायरचे दोन प्रकार पडतात, एक फुल वेव्ह रेक्टिफायर आणि दुसरा हाफ वेव्ह रेक्टिफायर. आणि फुल वेव्हचे परत दोन प्रकार पडतात, एक सेंटर टॅप आणि ब्रिज. तर सेंटर टॅप आणि ब्रिज हे तुमच्या सिलेबसला नाही, तुमच्या सिलेबसला फक्त हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे. तर तेच आपण बघणार आहोत. तर बघा, हाफ वेव्ह रेक्टिफायर. तर अ रेक्टिफायर कन्सिस्ट ऑफ सिंगल डायोड इन सिंगल फेज सप्लाय. त्याच्यामध्ये एकच डायोड आहे सिंगल फेज सप्लायला. तर बघा, हा AC इनपुट सप्लाय, त्याच्यानंतर हे PN जंक्शन डायोड आहे, हा लोड रेजिस्टन्स आहे, याच्या अक्रॉस आउटपुट भेटते. इन हाफ वेव्ह रेक्टिफायर वी गेट आउटपुट इन ओनली वन हाफ सायकल, हेन्स इट इज नेम्ड ॲज हाफ वेव्ह रेक्टिफायर. तर बघा, हे तुमचं इनपुट सप्लाय काय, इनपुट AC सप्लाय, आणि हे काय, लोड व्होल्टेज आणि हे लोड करंट. तर फक्त हाफ सायकलला तुम्हाला आउटपुट भेटते, म्हणून याला हाफ वेव्ह रेक्टिफायर असं म्हणतात. तर बघा, वर्किंग बघा कशी याची. ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल डायोड इज इन फॉरवर्ड बायस. पॉझिटिव्ह हाफ सायकलला L आणि N म्हणजे काय, लाईन आणि न्यूट्रल. तर पॉझिटिव्ह हाफ सायकलला डायोड हा फॉरवर्ड बायसमध्ये असतो, आणि ज्यावेळेस डायोड फॉरवर्ड बायस असतो तर त्यावेळेस तो काय करतो, क्लोज सर्किटचं काम करतो, कंडक्शनचं काम करतो. सो ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल डायोड इज इन फॉरवर्ड बायस अँड इट कंडक्ट अँड वी आर गेटिंग आउटपुट अक्रॉस द लोड. या लोडच्या अक्रॉस आउटपुट भेटेल पॉझिटिव्ह हाफ सायकलला. ओके, तर ही पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, तुम्हाला इथं आउटपुट भेटते, आणि हा लोड करंट, लोड व्होल्टेज आणि लोड करंट. आता बघा, निगेटिव्ह हाफ सायकलला काय होते. ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल डायोड इज इन रिव्हर्स बायस. तर तुम्हाला माहिती आहे रिव्हर्स बायस कंडिशन, डायोड रिव्हर्स बायसमध्ये गेल्याच्या नंतर हा ओपन स्विचचं काम करेल आणि कंडक्ट करेल का, नाही, इट डज नॉट कंडक्ट अँड वी आर नॉट गेटिंग आउटपुट अक्रॉस द लोड. लोडच्या अक्रॉस आउटपुट भेटेल का, बिलकुल नाही, बिलकुल भेटणार नाही. ओके, in this way we get output in only positive half cycle and not in negative half cycle. Okay, so this is a waveform, this is input waveform. हे काय आहे, इनपुट वेव्हफॉर्म. याच्यामध्ये हे पाय 2 पाय 3 पाय अशा पद्धतीने 50 हर्ट्झची फ्रिक्वेन्सी असलेलं इनपुट AC वेव्हफॉर्म आहे. आता हे बघा, पॉझिटिव्ह हाफ सायकलला तुम्हाला आउटपुट भेटते, डायोड इज इन फॉरवर्ड बायस आणि इट कंडक्ट. निगेटिव्ह हाफ सायकलला डायोड इज इन रिव्हर्स बायस, इट डज नॉट कंडक्ट. ओके, आणि इथं ऑन आहे, इथं ऑफ आहे. तर अशा पद्धतीनं आपण काय बघतोय, हाफ वेव्ह रेक्टिफायरचा हा कन्सेप्ट बघतोय. ओके, तुम्हाला कळलं? ठीक आहे, ओके.